अभ्यासाबद्दल दिसतं. खूप लोकांना हे पण ठाऊक नाही की बाबासाहेब आंबेडकर संस्कृतचे सुद्धा विद्वान होते. तुम्हाला माहिती आहे का बाबासाहेबांना भारतामध्ये संस्कृत भाषा शिकू दिली नाही. पर्शियन भाषा शिकावी लागली बाबासाहेबांना एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. पण बाबासाहेबांनी संस्कृत भाषा पारंगत केली होती. याचे अनेक दाखले मिळतात, प्रत्यक्षदर्शी दाखले मिळतात. सोबत असं आपल्याला बॉन विश्वविद्यालयामध्ये बाबासाहेबांनी खूप कमी वेळांमध्ये संस्कृत भाषा मास्टरी केली आहे, त्याचे असे आपल्याला दाखले मिळतात. त्रिपिटक ते पालीमध्ये आहे, त्रिपिटक हे पाली भाषेमध्ये आहे. पण आपल्याला ठाऊक असेल किंवा नसेल, हे त्रिपिटक आज चायनीज भाषेमध्ये सुद्धा आहे, ज्याला आपण आगम म्हणतो, चायनीज आगम. आणि बुद्ध आणि त्याच्या धम्म ह्या ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांनी असं म्हटलं की चायनीज धम्म पदाप्रमाणे लिहिले गेले पाहिजे. आता मी बात तुम्हाला असं सांगतो, कारण आपण जेव्हा बुद्ध धर्माकडे पाहतो तेव्हा आपला कल जो आहे तो जास्तीत जास्त जे आहे ते आपले जे ट्रॅडिशनल कंट्रीज आहेत, जे पाली याच्यावर भर देतात, त्याच्याकडे पण असतं आपलं हे. पण आपण जर बाबासाहेबांकडे पाहिलं तर बाबासाहेबांचा जो अभ्यास होता तो फक्त पाली त्रिपिटकापुरता नव्हता. विचार करा, त्यावेळेस बाबासाहेबांनी चायनीज धम्मपदाचा उल्लेख केलेला आहे. कुठला उल्लेख केलेला आहे? चायनीज धम्मपद. आणि आज मी म्हणजे आता खूप देशांमध्ये फिरलेलो आहे. तुम्हाला सांगतो बंधू आणि भगिनींनो, 2 देश असे आहेत की ज्या देशामध्ये बौद्ध धर्म जे आहे तो फोफावत आहे. पहिला भारत आणि दुसरा चीन. ह्या चीन देशामध्ये जी बुद्ध धर्माची लाट आता आलेली आहे आणि येत आहे ती भारतासारखीच आहे. भारत हा जो देश आहे, ह्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही कुठेही जा, जसं अशोकाने 84,000 स्तूप बनवली. तुम्हाला माहिती आहे ना, अशोकाने 84,000 स्तूप बनवली. हा जो पूर्ण देश आहे तो बुद्धाला अर्पण केला. बाबासाहेबांनी ह्या देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बुद्धाचे अनुयायी निर्माण करून हा देश परत बुद्धाला स्वाधीन केलेला आहे. या देशामध्ये असा एकही जिल्हा नसेल ज्या जिल्ह्यामध्ये बुद्धाला मानणारे अनुयायी नसतील. आणि आपल्याला असं वाटते की हा देशातला बुद्ध धर्म जो आहे तो 12व्या शतकात संपला, 11व्या शतकात संपला असं वाटते. पण तसं नाही. 14व्या 15व्या शतकामध्ये महाबोधी टेम्पल जे आपण म्हणतो, महाबोधी विहार, त्या विहारामध्ये सारीपुत्र नावाचा खूप मोठा भिक्षू होता. कोणत्या शतकामध्ये? 14व्या 15व्या शतकामध्ये होता. सारीपुत्र नावाचा खूप मोठा भिक्षू होता. आणि हा भिक्षू फक्त बुद्धगयेत थांबला नाही, तर महाबोधीची जे हे आहे काय म्हणतात त्याला आपण, ग्राउंड मॅप, हा तिबेटमध्ये घेऊन गेला. त्याचं जे आर्किटेक्चर प्लॅन पाहून तिबेटमध्ये त्यांनी महाबोधी टेम्पल बनवलं. हा जेव्हा बीजिंगला गेला तेव्हा बीजिंगमध्ये सुद्धा त्यांनी महाबोधी टेम्पल बनवलं. त्याची पण साक्ष आज आपल्याला ऐतिहासिक पुरावे दिसतात की 14व्या 15व्या शतकामध्ये महाबोधी विहारामध्ये सुद्धा जे आहे तो बौद्ध भिक्षू तिथला हेड होता. एक नवीन दाखला मिळालेला बंधू आणि हा खूप शॉकिंग आहे. जैन भंडारामध्ये एक मॅन्युस्क्रिप्ट मिळाली 15व्या शतकातली. आणि जोहरापूरकर नावाचा एक नागपूरमध्ये विद्वान आहे, जैन विद्वान. ही जी मॅन्युस्क्रिप्ट मिळाली त्या मॅन्युस्क्रिप्टमध्ये 16 बौद्ध पाषांडाचा उल्लेख आहे. किती? म्हणजे 15व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्म होता याचा दाखला मिळतो. आता समोर पहा. आणि ह्या ज्या 16 जे नावं आहेत त्या 16 नावाचा तिथे उल्लेख केला आहे की कुठले कुठले पाषांड आहेत. तर वासनिक, काय नाव मिळतं? वासनिक म्हणजे जे निवास करत असतात. 7 घरे म्हणजे हे लोक 7 घरांमधून जाऊन भिक्षाचारिका करतात. 9 घरे, कवीश्वर, असे 16 तिथे उल्लेख मिळतात बौद्ध पाषांडाचे 15व्या शतकातले महाराष्ट्रातले. आणि कवीश्वर हे जे सगळे नाव आहेत, हे जास्तीत जास्त नाव आपल्याला कुठल्या लोकांमध्ये दिसतात? कुठल्या लोकांमध्ये दिसतात? शेड्यूल कास्ट लोकांमध्ये दिसतात. वासनिक, 7 घरे, 9 घरे. तुम्हाला असं हे सांगतो मी, कारण बौद्ध धर्म जो आहे आपण आता त्याच्यावर जर परत अभ्यास करायला सुरुवात केली तर आपल्याला असं दिसतं की बौद्ध धर्म ह्या देशातून जरी इन्स्टिट्यूशनल पातळीमध्ये जरी नष्ट झाला असेल पण तो लोकांच्या मनामध्ये होता. ओरिसामध्ये असे दाखले मिळतात. जगन्नाथ टेम्पल जे म्हणतो ना पुरीचं, त्याच्यामध्ये जे आपले लोक होते त्यांनी आंदोलन केलं होतं की जगन्नाथचं टेम्पल जे आहे ते बुद्धाचं मंदिर आहे, बुद्ध विहार आहे. 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये जर तुम्ही
एलोराच्या ह्याच्यात गेला, एलोरा केव, तर तिथे एक केव नंबर 15 आहे. इंग्रजांनी उल्लेख करून ठेवलेला आहे की ह्या लेण्याला लोक धेडवाडा किंवा महारवाडा म्हणतात. माहिती का तुम्हाला 15वी किंवा तिथे इंग्रजांनी असं लिहून ठेवलेलं आहे की ही जी केव आहे, ही जी लेणी आहे, तिला धेडवाडा किंवा महारवाडा म्हणतात. कारण तिथे पावसाळ्यामध्ये हे लोक निवासासाठी जात होते. आता आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहित ना, खूप साऱ्या गोष्टींची आपल्याला उकल करायची आहे. मी खूप वर्ष जे आहे ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये होतो. त्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये कमीत कमी 300 अशा साईट्स आहेत ज्या बुद्ध धर्माशी संबंधित आहेत. 300 साईट्स. तमिळनाडूमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. गुजरातमध्ये मी आणि माझे मित्र कमलेशजी आम्ही पूर्ण त्या केव्ज बघितल्या. पाकिस्तान बॉर्डर पासून ते कच्छ, सिंध, राजस्थान, ओरिसा, जम्मू काश्मीर, तुम्ही फक्त नावं घ्या, तिथे तुम्हाला काय मिळतील? बुद्धाच्या धम्माचे अवशेष मिळतील. तर मी एक गोष्ट तुम्हाला यासाठी सांगतो बंधारी भगिनींनो, कारण ही गोष्ट खूप महत्वाची आहे की जेव्हा आपण विचार करतो की खरंच बुद्धाचा धम्म ह्या देशामध्ये लयास गेला का, तर आपल्याला पुनर्विचार करावा लागेल. कारण आपल्याला संत साहित्यामध्ये, रविदासांच्या साहित्यामध्ये, आपल्याला कबीरांच्या साहित्यामध्ये आपल्याला बुद्धाचा धम्म दिसतो. बाबासाहेब काय म्हणतात कबीराबद्दल सांगताना की कबीर हा बौद्ध धर्मी होता, हे मी सिद्ध करू शकतो. माझ्या मते कबीराला भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचे मर्म कळले होते. किती मोठा वाक्य आहे, विचार करा. माझ्या मते म्हणजे बाबासाहेबांच्या मते कबीराला बुद्ध धर्माचं मर्म कळलेलं होतं. आणि आता काही विद्वान आहेत, एक मोठा विद्वान आहे ऑस्ट्रेलियन पीटर फ्रिडलँडर, तो असं म्हणतो की आपण कबीर आणि रविदासच्या तत्वज्ञानामध्ये पूर्ण बुद्ध धर्म आपण पाहू शकतो. आणि तो पुढे जाऊन हे असं म्हणतो की 22 प्रतिज्ञा ज्या बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत, त्या 22 प्रतिज्ञा जशा तशा आपल्याला कबीराच्या तत्वज्ञानामध्ये दिसतात, जशा तशा आपल्याला रविदासाच्या तत्वज्ञानामध्ये दिसतात. आणि बुद्ध धर्माचा तो तर एक मेन मुख्य असा पाया आहे. तर आज आपण असा विचार करतो की भारतीय संस्कृती कशी निर्माण होईल, भारतामध्ये बौद्ध संस्कृती कशी निर्माण होईल. तर आपण याच्यासाठी आपल्याकडे खूप मोठा आदर्श आहे, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आज आपण बुद्ध धर्माला हिनयान, महायान, वज्रयान आणि वेगवेगळ्या यानांमध्ये आपण विभागतो. पण बाबासाहेबांनी बुद्ध धर्माला असं कधीच त्यांनी विभागलं नाही. तुम्हाला दिसलं का असं की बाबासाहेबांनी बुद्ध धर्माला असं वेगवेगळ्या यानांमध्ये त्यांनी विभागलं? आपल्याला दिसत नाही. कारण बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की जे बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे ते अकालिक आहे, ते सगळीकडे जे आहे ते लागू आहे. चीन ह्या देशाचा मी उल्लेख यासाठी तुम्हाला करेल बंधारी भगिनींनो. चीन देशामध्ये बुद्ध धर्मावर अनेक आक्रमणे झाली, आधुनिक काळामध्ये सुद्धा झाली. पण चीन देशामध्ये बुद्ध धर्म आतापर्यंत आहे, आस्था गायत आहे, प्रत्येक गावामध्ये आहे. कारण त्या लोकांनी काय केलं माहिती, चीनी लोक खूप हे करतात, काय म्हणतात त्याला, एक्सपेरिमेंट करतात. तर चीनमध्ये एक संप्रदाय आहे, तुम्ही ऐकलं असेल, झेन संप्रदाय. ऐकलं का तुम्ही? झेन संप्रदाय खूप मोठा संप्रदाय आहे. आणि झेन संप्रदायामध्ये जे आहे ते बुद्ध धर्मातले खूप सारे संप्रदायावर आक्रमण झाले, खूप सारे संप्रदाय संपले, पण झेन संप्रदाय संपला नाही. कारण झेन संप्रदायातले जे भिक्षू होते त्यांनी नवीन नवीन प्रयोग केले. त्याच्यातला एक प्रयोग असा होता जो आपल्याला आपल्या भारतामध्ये करावा लागेल, इंडिपेंडन्स. तुम्हाला माहित आहे की बाबासाहेब म्हटलेलं आहे की भिक्षू आणि उपासकांमध्ये एक नाळ असते, ती म्हणजे बॉन्ड ऑफ आर्म्स. इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे बॉन्ड ऑफ आर्म्स. काय होतं की जेव्हा ही नाळ तुटते आणि जेव्हा संघ नष्ट होतो तेव्हा काय होतं, इन्स्टिट्यूशन नष्ट होते. मग उपासक लोक प्रयास करतात, कोशिश करतात की धर्म कसा समोर जाईल. कबीरासारखे लोक समोर येतात, कारण कबीर हा बौद्ध होता. याचा तुम्हाला दाखला सांगतो काय आहे. तुम्ही शब्द ऐकला असेल दोहा. दोहा लिहिणारा जगामध्ये पहिला माणूस जो आहे तो सरा आहे, आणि सरा हा बौद्ध धर्मी होता. त्याला सराहाचे दोहा म्हणतात. त्याने जी पुस्तक लिहिली त्याचं नावच आहे दोहाकोश. काय नाव आहे? दोहाकोश. कसे निर्माण झाले हे कबीर आणि रविदास? कारण पहिले इन्स्टिट्यूशनल बौद्ध धर्म होता नालंदा विद्यापीठामध्ये, इंटेलेक्च्युअल बुद्धिझम, पण पॉप्युलर बुद्धिझम नव्हतं. लोक जनमानसामध्ये जाऊन काम करत नव्हते. मग हा जनमानसापर्यंत बौद्ध धर्म कसा जाईल
हा कवितेच्या स्वरूपामध्ये, दोह्याच्या स्वरूपामध्ये मांडण्याचं काम जे आहे हा सरा नावाच्या खूप मोठ्या विद्वानाने सुरू केला आणि त्याचीच परंपरा आपल्याला समोर दिसते. जे शब्द आपल्याला त्या दोह्यामध्ये दिसतात तशी शब्दावली आपल्याला कबीराच्या दोह्यामध्ये दिसते. तशी शब्दावली आपल्याला काय दिसते, आपल्याला रविदासांच्या याच्यामध्ये दिसते. पण खूप सारे शब्दांचे अर्थ आपल्याला असं वाटतात की ते हिंदू धर्मामधून आलेले आहेत. कारण तेव्हाच्या काळामध्ये हिंदू धर्म अस्तित्वात नव्हता. हिंदू धर्म जे आहे त्याची निर्मिती मागच्या 300-400 वर्षामध्ये असेल. त्याच्या पहिले हा धर्म नव्हता. हा जगातला सगळ्यात नवीन धर्म आहे. हा काही ओल्ड धर्म नाही. मी म्हणत नाही, बंधूंनी बघितलं, मी म्हणत नाही. जगातले जे टॉपमोस्ट विद्वान अभ्यास करतात, जगामधले जे टॉपमोस्ट विद्वान अभ्यास करतात त्यांनी लावलेले शोध आहेत. मी म्हणतो म्हणून नाही. तर आपण जर असं पाहिलं की जे दाखले आपल्याला मिळतात, बंगाली भाषा, मैथिली भाषा, अवधी भाषा याची जननी जी आहे ह्या दोहा कोशामध्ये. ह्या ज्या भाषांचा उल्लेख केलेला आहे, उडिया भाषा, याचं जे पहिलं साहित्य आहे ते आपल्याला ह्या दोहा कोशामध्ये दिसतं. त्याच्यामध्ये 84 जे लोक होते सिद्ध, त्यांनी लिहिलेले जे आहेत दोहे त्याच्यामध्ये आपल्याला उल्लेख दिसतात. तर मी तुम्हाला यासाठी सांगत आहे बंधूंनी भगिनींनो, कारण जर आपण भारताच्या इतिहासाकडे पाहिलं, भाषा बघितल्या, लिप्या बघितल्या, जी धम्मलिपी आहे त्या धम्मलिपीमधून तेलुगू लिपी निर्माण झालेली आहे. तुम्हाला माहित आहे का? या धम्मलिपीतून तमिळ लिपी निर्माण झालेली आहे. जे आर्किओलॉजिकल लोक कसे सांगतील, क हा कसा क मध्ये कन्वर्ट होतो. एवढंच नाही, समोर